मार्गदर्शन करायचं आहे ज्या गोष्टीसाठी त्यांची अडचण आहे. कारण आपलं हे सगळं बिझनेसचा मेन गाभा काय आहे, मेन एम काय आहे, तुमचा अभ्यास. तर तुमचा अभ्यासच नाही झाला तर आम्हाला टीम बनवून लोक जमा करून काय उपयोग आहे का? नाही. आता आपण येऊ मेन ऑलरना ॲपचा जी सुरुवात आहे ती कशी करायची. ज्यावेळेस तुमची बुक्स येतात घरी, पहिली तर आता इथे कोणी नेटवर्कर नाही आहे, मी त्यांना थोडं वेगळं मार्गदर्शन केलं असतं, पण ते आपण नंतर बोलू. ज्यावेळेस तुमची बुक्स घरी येतात त्याच वेळेस झूम ॲप आणि ऑलरना ॲप हे दोन्ही तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे, बरोबर. हे इन्स्टॉल केल्यानंतर या दोघांचा बी OTP व्हेरीफाय असतो. दोघांना पण झूम ॲपला तुम्हाला ईमेल ID व्हेरिफिकेशन असतं आणि झूम ॲपमध्ये भरपूर ॲप आहे. तर त्याच्यामध्ये वर्क प्लेस नावाचं जे ॲप आहे, झूम वर्क प्लेस, याला सिलेक्ट करायचं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पॅरेंटच्या मोबाईलवरती 2-2, 3-3 टाईपची झूम असतात आणि मग ते काय करतात, ज्यावेळेस क्यूज चालू होते ना आपली, ते दुसरंच ओपन होतं आणि तुम्हाला जॉईन होता येत नाही. मग तुम्ही तिकडनं सांगता की मला तर झूम पण आहे, माझं सगळं आहे, पण हे माहिती नसतं सगळ्यांना. म्हणून झूम वर्क प्लेस हे ॲप पाहिजे. त्यानंतर ऑलरना ॲक्टिव्हचा जो मोबाईल नंबर तुम्ही त्याच्यात रजिस्टर केलेला आहे, ज्याच्यावरती तुमचा पासवर्ड आणि मोबाईल नंबर सेट आहे, मग तो पालकाचा असेल, आपला स्वतःचा असेल, किंवा आपण घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचा जो नंबर टाकलेला आहे त्या नंबरवरच ते तुमचा ऑलरना ॲप ॲक्टिव्ह होतो. म्हणजे पहिली दिली, दुसरी दिली, चौथी दिली, 50 येऊ लागले, 30 येऊ लागले, 40 येऊ लागले, तर याची ट्रॅकिंग एका ठिकाणी असते. आणि ती ट्रॅकिंग ठेवण्यासाठी तुम्हाला इथं रँक दिलेली आहे. आता या ठिकाणी काय आहे, तिसरी रँक नंबर 1 बॅटर्स इथे आली, इथे तुमचे किती दिलेले आहे. ती रँक तर त्या दिवसासाठी असते, पण नंबर ऑफ बॅटर्स काय असते, हे तुम्ही दिलेली अटेम्प्ट्स केलेली परीक्षा. म्हणजे 5वी, 6वी, 7वी 100 झालं तर वर्षभरात जर याच्या 20 झाल्या तर इथे 20 येते. आणि हे पॉईंट्स आणि हे रँक चेंज होत राहतात, पॉईंट्स वाढत राहतात. रँक परत एखाद्या वेळेस हिची पहिली पण येते, रँक परत 40 रँकपासून आपलं असतं सगळं. तर एखाद्या वेळेस 35 नंबरची पण रँक नाही, 25ची बी राहील, 7ची पण राहील, 8ची राहील. त्या क्यूजसाठी कोणती रँक होती ती रँक आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस काय होतं, रँक पहिली आली आणि पैसे 30 रुपये आले असं होत नाही, तर त्या रँकला ते अमाऊंट लावलेली असते. आता हिची जी रँक आहे, आता इथे जी दिसते आपल्याला, काय दिसू लागलं पाहतो, हिची थर्ड रँक आहे. थर्ड रँकचं आणि 50 रुपयाचं काही कॉम्बिनेशन आहे का? नाही. ते अमाऊंट एक वेगळी वस्तू आहे. म्हणून तुम्हाला फक्त एक याच्यावर फोकस करायचं की आपण किती परीक्षा जिंकल्या आतापर्यंत, किती दिल्या आणि किती पॉईंट्स मिळाले. हे पॉईंट्स तुम्हाला सपोर्ट करतात. 90 पॉईंट्स तिला मिळालेले, पुढच्या वेळेस हे पॉईंट्स पैशासारखे वाढत जातील. म्हणजे एका विद्यार्थ्यांनी आता 1022 काहीतरी पॉईंट्स मिळवले, तर त्याचं मॅन ऑफ द सर्टिफिकेट, विनर ऑफ द मॅच ऑफ द मॅन येतं ना, तशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट बनवलं गेलं आणि ते पूर्ण तेच सिस्टमच तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देते. त्याच्यानंतर ही जी विड्रॉल अमाऊंट आहे, ही विड्रॉल अमाऊंट तुम्ही किती केली आतापर्यंत ही तुम्हाला इथे दिसते. आता इथे विड्रॉल 0 आहे अजूनपर्यंत, त्याच्यामुळे ही विड्रॉल अमाऊंट दिसेल आणि वॉलेटला किती बॅलन्स राहील. उदाहरणार्थ हे जर विड्रॉल केलं तर इथे बॅलन्स 0 होईल. हे सगळं तुम्ही वडिलांचे अकाउंट टाकून तुम्हाला ॲड करता येतो. इथं वरती सगळं सिस्टम आहे, वॉलेटला गेलं की. आणि